लासूरकर, आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी भरतजी राऊत, सरचिटणीस छायादेव खाजेकर, हर्षवर्धनजी कराड आणि हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. हा सगळं समरसता संकल्प अभियान देशातून राबवलं जातं आणि त्याचीच या अभियानाची माहिती सांगण्यासाठी माननीय कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब आपल्याला संबोधन करतील. सर्वांना नमस्कार. ऑलरेडी आमचे सहकारी नारायण कुचे साहेबांनी, आमदार साहेबांनी सगळी माहिती दिली, पण मी एवढंच सांगू इच्छितो की संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या 650व्या जयंतीनिमित्त समरसता संकल्प अभियान हा भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित केलेला आहे आणि त्याचं महाराष्ट्रातली सुरुवात ही छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 ऑगस्ट म्हणजे उद्या सकाळी 10 वाजता आपल्या मुकुंदवाडीमध्ये जे मंदिर आहे, मुकुंदवाडीचे जे सेक्टरमधलं त्या मंदिरापासून ती सुरुवात होऊन ती पुढे त्याचा समारोप जे सेक्टरमध्ये म्हणजे कास्टिवाल पार्क जे आहे तिकडे होणार आहे. आणि ह्यासाठी माननीय आमचे म्हणजे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार दुष्यंत गौतमजी, भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंगजी आर्या, भाजपचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि बाकीची सगळी आमची टीम सगळे त्यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि त्याच्या मागचे बाकी उद्देश सगळे माननीय नारायण कुचे साहेबांनी सांगितले, मी त्याच्यामध्ये जास्त रिपीट करणार नाही. फक्त एवढंच सांगेन की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा उद्देश ते आहे की समरसता संकल्प अभियानाच्या माध्यमातून घराघरापर्यंत माननीय रविदास महाराजांचे विचार पोचले पाहिजेत. आणि त्याकरता आणि हा जो कलश आम्हाला काशीहून इकडे आलेले आहेत, काशीचे कलश जसं आम्ही ठरवल्याप्रमाणे पूर्ण 72 जिल्ह्यांमध्ये हा सगळीकडे हे कलश जाणार आहेत. आणि या कलशच्या माध्यमातून घराघरामध्ये तिकडच्या ज्या जे दर्शन घेऊन त्या मंदिरामध्ये 72 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकमध्ये 72 आमचे पॉलिटिकली आम्ही आपले 36 जिल्हे आहेत, पण याला आमचे काही भागात जसं संभाजीनगरमध्ये शहर असतो, ग्रामीणचे 2 जिल्हे असतात, असे आमचे टोटल 72 जिल्हे आहेत. त्या 72 जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. त्याच्या माध्यमातून त्यांचे विचार घराघरापर्यंत गेले पाहिजे, हा त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे. आमची एवढीच विनंती की उद्या 7 तारखेला राज्याचे आमचे आमदार व प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये अन्य सगळेच आमचे सहकारी डॉक्टर कराड साहेब आहेत, किशोर शितोळेजी आहेत, आमदार तिथं सहसंयोजक आहेत, त्या नारायण कुचेजी, आमच्या अनुराधताई, संजय केनेकरजी, महापौर, सर्वच भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण शहरातील सर्व कार्यकर्ते, यामध्ये अनेक महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, भजनी मंडळ सहभागी होणार आहेत, अनेक म्हणजे युवा कार्यकर्ते पण त्यामध्ये येणार आहेत. सगळ्यांच्या आम्ही संपर्कात आहोत आणि मोठा हा कार्यक्रम उद्या या मुकुंदवाडी रविदास मंदिरापासून ते कास्टिवाल गार्डनपर्यंत जाईल. धन्यवाद. किशोर कौशिककर, आदरणीय आमदार अनुराधताई चव्हाण, आदरणीय संजय बुलेकर, राजेंद्रताई राऊतजी आणि सर्व उपस्थित असलेले उद्या 7 ऑगस्ट रोजी या देशाचे महामंत्री दुष्यंत गौतम, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंग आर्या, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे आमदार रवींद्रदादा चव्हाण उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये संत रविदास महाराज यांच्या 650व्या जयंतीच्या निमित्ताने कलश यात्रा समर्पित रविदास महाराजांना करण्यासाठी कलश वितरण सोहळा सगळ्यांना द्यायचा. कारण की संत रविदास महाराजांचे जन्मस्थान असलेल्या काशीमधील गोवर्धनपूर इथून ही पवित्र माती या कलशात आली. तिचं वितरण जसं काशीमध्ये अख्ख्या देशात झालं तसं
राज्याचं वितरण छत्रपती संभाजीनगरमधून होत आहे आपल्या भूमीतून, याचा मला गर्व आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा मी भारतीय जनता पार्टीचं मनापासून अभिनंदन करतो की संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचे विचार समरसता संकल्प अभियान जे सुरू केले, त्यामुळं राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नवीन नेतृत्व आणि देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय रविदास चव्हाण प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचं महाराष्ट्र अभिनंदन करतो. आता हे कलश वितरण सोहळ्याचं निमित्त एकच आहे की संत रविदास महाराजांनी जो विचार केला समरसतेचा, तो विचार शेवटच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे. ते पोहोचण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून की राज्यामध्ये 11,000 ठिकाणी जाणार, आपल्या राज्यामध्ये 72 जिल्ह्यात जाणार आणि आपल्या 1117 मंडळी तिघं जाणार आणि प्रत्येक ठिकाणी कलश पूजन होऊन प्रत्येक मंदिरात पूजन होईल. कारण की 29 जुलैला गुरुपौर्णिमा झाली, त्या दिवशी दीपपूजन केलं आणि 20 फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. त्याचं वितरण आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातून होतं, याचा मला स्वतः अभिमान आहे. म्हणून मी मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या वितरण सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावा अशी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शक्ती शक्ती